बातमी महत्वाची नंदुरबारमधनं नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय। तापमानाचा पारा 44 अंशांवर गेलाय। उकाडा वाढल्यानं नागरिक हैराण झालेत। तर नंदुरबारमध्ये उष्णतेची लाट आहे। तापमानाचा पारा 44 अंशांवर गेलेला आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळून येत आहे। गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस वरती गेला होता, तर आज थेट 44 अंश सेल्सिअस वरती तापमानाचा पारा गेल्यामुळे याचा परिणाम आता मानवी जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा धोका जो आहे तो निर्माण झाला असल्यामुळे याचा परिणाम आता नागरिक जनजीवनावरती होणार आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो यावर्षी अधिक राहील असंच काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवत होती, तर आज थेट 44 अंश सेल्सिअस वरती तापमान गेल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो आता या रस्त्यांवरती होताना दिसून येत आहे। कारण की सकाळच्या सत्रामध्ये रस्ते जे आहे ते सुखसुखाट पाहायला मिळून येत आहे। तर कुठलाही प्रकार घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते सतर्क जरी झाला असलं तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यातच धोक्याची उष्णतेने धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यामुळे मे महिन्याचा विचार न केलेलाच बरं अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। तर हवामान खात्याकडनं येणारे काही दिवस आणखी धोक्याचे राहतील अशी काहीशी परिस्थिती आणि शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, नंदुरबार। तर देशातील सर्वात 15 उष्ण शहरांमध्ये राज्यातील महाराष्ट्रातील 3 शहरं नोंदवली गेली। अकोला आणि अमरावतीत 45.3 अंश तापमानाची नोंद झाली। वर्ध्यामध्ये काल 45.5 अंश इतकं तापमान होतं। देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 शहरांचा समावेश झालाय।